तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। आपण आमचं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते। काल नुकतीच महाशिवरात्री झाली, त्याच्या शुभेच्छा देते सगळ्यांना। आणि आज 35 गावाची काही दिवसापासून आमचा गाव भेट दौरा सुरू आहे। जे 35 गावं जे दुष्काळग्रस्त गावं आहेत मंगळवेढा तालुक्यात, इथे आम्ही गावोगावी जाऊन लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, प्रत्येक गावाची वेगळी अडचण असते। काही गावांमध्ये पाण्याचा विषय, काही गावांमध्ये घराचा विषय आणि पाण्याचा विषय तर सगळीकडे आहे। विधानसभेमध्ये काही दिवसापूर्वी मी हा विषय मांडला। 35 गावाचे काही सरपंच मला भेटले आणि म्हणाले की अनेक वर्षापासून हा विषय चालू आहे, पण कोणी विधानसभेत मांडत नाहीये। अर्थात भालके साहेबांनी प्रयत्न केला आणि ते शेवटच्या टप्प्यात आलेलं, पण मग ते आपल्यातून निघून गेले। असं असताना सोलापूर जिल्ह्यातलंच एक असा तालुका, साधू संतांचा हा तालुका, पण पाण्याने लोक तहानलेले आहेत। हे कुठेतरी मला असं वाटतं एक शोकांतिका आहे आणि त्या गोष्टीचा खंत वाटला। तो विषय मी विधानसभेत मांडला, पण त्या अनुषंगाने आज गाव भेट आम्ही इथे करतोय तुमचे मागणी मानून घ्यायला। जनावरांचा छावण्यांचा विषय असेल, छावण्यांचे बिलं अजून निघाले नाहीत, मग नवीन छावण्या कशा लावायच्या, दुधाचा दर मिळत नाही, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, शिंदे साहेबांनी केलेले प्रयत्न ह्यासाठी, पण नेमकं मग सत्ता बदल झाली आणि मग तेवढा वेळ मिळत नाही। मागचे 10 वर्ष इकडे भाजप सोलापुरात आहे, त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार आणि त्यांचाच पंतप्रधान। असं असताना कमीत कमी आपल्या सिंचन योजनेसाठी अर्धी तरी निधी मिळून अर्धी तरी सुरू व्हायला पाहिजे होती, पण शोकांतिका की ते थोडे पण पैसे देऊ शकले नाही। ज्या धूमधाम मध्ये ते सत्तेत आलेले आपल्याला वाटलेलं की सगळ्या योजना होतील, 15 लाख तर जमा होतीलच, पण गाजर दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। महिलांचं पण रेशन दुकानात माल मिळत नाही, धुळीचे पैसे मिळत नाही, सिलेंडर ज्यांच्या घरी येते सिलेंडर महाग झालंय, 2 वेळेची चूल पेटवणंच अवघड होत आहे। आणि असं सगळं असताना मला असं वाटतं आता मन परिवर्तन तर झालंच पाहिजे, पण मन परिवर्तनासोबत मत परिवर्तन पण तेवढंच महत्वाचं आहे, नाहीतर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची परिस्थिती निर्माण करतो, हे विसरू नका। 10 वर्ष तुम्ही त्यांना चान्स दिला, खरं तर चान्सच दिला। तुम्ही बघितलं की बघा हा बाबा कसं करताय ते, पण हे बाबा फक्त विमानात बसून आजूबाजूला टाकतात, आपल्या सगळ्यांना असं वेळत काढतायत। आता विमानात जे बसले नाहीत त्यांना पण माहितीये की विमानात बसल्यावर आजूबाजूला काही दिसत नाही, फक्त ढग दिसतात, तर नेमकं कोणाला टाटा बाय बाय। आणि एवढा त्याचेच फोटो, त्यांचंच हे, त्यांच्या नद्या बिद्यांना ते सांगतात बसा खाली, मीच येतो फोटोमध्ये, तुम्ही युट्यूबवर आणि व्हॉट्सअप बघितलं असेल तर। आणि एवढं अहंकारी एकंदरीत त्या सगळ्यांची मानसिकता आहे। पण आता लोकांना कळून चुकलंय, कारण का लोकांनी दोन्ही दिवस बघितले, काँग्रेसचे पण, हाताचे पण आणि भाजपचे पण। आणि भाजपच्या वेळेस जेवढे हाल लोकांचे होत आहेत तेवढे काँग्रेसच्या वेळेस अजिबात झाले नाही। काँग्रेस होता तेव्हा गोरगरिबांना वाली तरी होता, गावात राहणाऱ्या लोकांना वाली होता, आपल्या सिंचन आणि तळागाळातले लोक होते काँग्रेसचे। हे सगळे उंटावर बसून शेळ्या हाकणारे, सिंचन योजना असतील, रेशन असेल, डूल असेल, नोकऱ्या असतील, कुठे गेल्या, किती 2 कोटी दरवर्षी युवकांना रोजगार। म्हणजे हा सगळ्या थापा महाराष्ट्रात पण तीच परिस्थिती। 50 कोटीचे एक खोका, असं 1 कोटीचा एक खोका, असे 50 खोक्यांसाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण साधा तुम्हाला 500 रुपये निराधारचे देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही। त्यांचे मंत्री तर एकदम निगरगट झाले, कोणाचाच ऐकत नाही, फक्त ठेकेदारी। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेडशीट द्यायला पण ह्यांना पैसे पाहिजेत, कट घेतात, रस्ता बनवायला त्याचं पण कट घेतात। एवढे सगळे त्यांचे सगळे आमदार आणि खासदार तुम्ही बघा, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सगळे ठेकेदार आहेत, सगळे आउटसोर्सिंगला दिलंय। ते मला बोलायचं नाही, ते आता तुम्ही त्यांचे
सगळ्या गोष्टीत म्हणजे आता जिथे कायमस्वरूपी शासकीय नोकरी होती तिकडे पण ते बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला आणून खासगीकरण करतायत. आता एक महाराष्ट्रात बहुतेक गुजरातला देखील चालवायला अशी परिस्थिती निर्माण झाली. धर्म करा पण धर्मासोबत जर कर्म केलं नाही तर तुम्हाला धर्म जातपात करण्याचा काही अधिकार नाहीये. हे मी या भाजपच्या लोकांना सांगू इच्छिते. धर्माने एकट्याने पोट भरत नाही. भरतं का मावशी? धर्म जातपात करून पोट भरतं का मावशी? म्हणून काम पण तेवढंच महत्वाचं आहे. काम करा, लोकांमध्ये दिसून येऊ देत का. मागच्या 10 वर्षात एक पण योजना आली नाही माझ्या माता भगिनींसाठी. काल महिला दिवस होता. उलट त्या कुस्तीपटूंवर अत्याचार करणारे भाजपचे खासदार असे मोकळे फिरतायत जणू काय त्यांनी काय एवढं मोठं चांगलं काम केलं. तर असं असताना खास करून इथे युवक आहेत म्हणून मी सांगते, एक काळ होता जेव्हा तुम्हीच वावा केलेली, पण आता तुमचा एवढा मोठा विश्वासघात झालाय याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन कराल एवढंच बोलते आहे. मी राजकारण करू इच्छित नाहीये की ह्यानाच म्हणत्या त्यानाच म्हणत्या. तुमच्या हातात पत्र आहे, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात. तुम्ही ठरवा की यावेळेस कोणाला अशी लोक जे खरंच काम करणारी आहेत आणि ज्यांनी काम केलंय आणि जे प्रामाणिकपणे प्रयत्न करून काम करतील अशा लोकांना साथ द्या एवढीच तुम्हाला विनंती करते. जे आपल्या आया भगिनींचे पण प्रश्न मांडतील अशा लोकांना साथ द्या. जे आया बहिणींचा आदर करतील अशा लोकांना साथ द्या एवढीच विनंती करते. मी ह्या 35 गावाच्या पाण्याच्या लढाईत आता पडली आहे आणि आता मी मागे हटणार नाही जोपर्यंत हा पाण्याचा मुद्दा आणि जो माझा स्वभाव आहे. मी हाती आहे. जर एक काम हाती घेतलं तर मी करीनच. कदाचित तुम्हाला माहिती असेल काळुंगे सर आम्ही सगळे एकत्र तुमच्या गावातलं पण पाठपुरावा असू दे आमच्यासोबत एवढी. आणि एक मला निवेदन लागेल सरपंच साहेब आपलं एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.